अंबादास दानवेंना विधान परिषद निवडणुकीसाठीची उमेदवारी जाहीर होताच महाविकास आघाडीमध्ये मतभेद उफाळून आल्याचं आपण पाहिलेलं होतं। काँग्रेसनं तर स्वतःचा उमेदवार देणार असल्याचेही संकेत दिले होते। मात्र आता काँग्रेसची मनधरणी करण्यामध्ये ठाकरे सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला यश आलेलं आहे। अंबादास दानवेंना काँग्रेसचा पाठिंबा आता जाहीर झाला असून आम्ही उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं समर्थन करतो असं स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांनी आणि उद्धवजींनी घेतलेला जो व्यक्तिशः निर्णय आहे, त्या निर्णय हा महाविकास आघाडीचा निर्णय म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्ष आम्ही त्याचं समर्थन करतो आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा जो पाठिंबा आहे हा माजी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांना उमेदवार म्हणून राहील। उद्धव ठाकरेंनी अंतरात्म्याचा आवाज ऐकला, विधान परिषदेवर न जाण्याचं ठरवलं असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केलं। तर यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला टोला लगावलाय। आत्मा हरवलेल्या लोकांचा आवाज येतो का? 2019ला अंतरात्मा कुठे होता? असे खोचक सवाल एकनाथ शिंदेंनी आता उपस्थित केले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी भूमिका होती की उद्धवजींनी महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून विधान परिषदेमध्ये जावं आणि जवळपास तीच आमची सर्वांची धारणा असताना काल त्यांनी त्यांचा अंतरात्म्याचा जो आवाज आहे त्या संदर्भामध्ये कुठेतरी तो गावी देत असतानाच त्यांनी सांगितलं की आता मी जाणार नाही। जशा पद्धतीने सोनियाजींनी पंतप्रधान न होण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेस त्यांनी स्वतःचं जे मत आहे त्या मतावर त्यांनी ठाम राहिले होते। अगदी तशाच स्वरूपामध्ये कुठेतरी उद्धवजींनी पण त्यांची जी व्यक्तिगत भूमिका आहे, आत्मा हरवलेल्या लोकांच्यातून आवाज येतो का? मी पहिल्यांदा ऐकले। मग 2019ला अंतरात्मा कुठं होता? पहिल्या म्हणून तर बोलतो मी, आत्मा हरवलेल्या लोकांच्या अंतरात्म्यातून आवाज येतो का? मग 2019ला तुम्ही म्हणाला तेच मी विचारतोय। आता लढाईची वेळ येते तेव्हा कोणाला तरी पुढं करतात, तुम लढो हम कपडा संभालतो असं काही लोक करतात। जाऊ द्या, त्यांच्या पक्षाचा विषय तो अंतर्गत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।